हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आहे एम-पी-एस-सी असिस्टंट प्रोफेसर म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जे असिस्टंट प्रोफेसरच्या पदांची भरती केली जाते ग्रुप ए आणि बी. स्पेशल ज्यांचा इकॉनॉमिक्स सब्जेक्ट आहे असिस्टंट प्रोफेसर या पोस्टमध्ये त्यांच्यासाठी या एक्झामचा पेपर पॅटर्न काय असेल, पात्रता काय असेल, वयोमर्यादा काय असते किंवा आणखीन काही गोष्टी ज्या आवश्यक आहेत या एक्झामला क्वालिफाय होण्यासाठी किंवा ही एक्झाम देण्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात की नाही, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिले तर पेपर पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे. काय पद्धतीचे मार्क्स असतील, कशा पद्धतीचे क्वेशन्स विचारले जातील, सिलेबस काय असेल याचा तो आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. पण आजच्या या व्हिडिओमध्ये बाकीच्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या समजून घेणार आहोत. चला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळवण्यासाठी. ठीक आहे? ओके. सो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पोर्टंट गोष्ट किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या एक्झामला क्वालिफाय होण्यासाठी प्रयत्न करत आहेत किंवा या म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये येतात पण प्रिपरेशन कसं करायचं हे समजत नाहीये. त्यांच्यासाठी इकॉनॉमिक्स पेपरसाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहे संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, पी-वाय-क्यूज आणि जे काही आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहेत विथ गाईडन्स. त्याची फीस फक्त ₹8,000 आहे आणि कोर्सला जॉइन करण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या WhatsApp नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच या कोर्सला जॉइन होऊन प्रिपरेशन सुरू करू शकता. सो लेट्स स्टार्ट विथ द इन्फॉर्मेशन. तर बघा हे जे आहे म्हणजे ग्रुप ए आणि ग्रुप बी यांच्यामध्ये स्पेसिफिकली याच्यामध्ये अर्थशास्त्र विषयाबद्दल म्हणजे कोणती परीक्षा असतील, काय असेल, मार्क्स टोटल, गुण पद्धती कशी असेल या व्हिडिओमध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. महाविद्यालयीन शाखा, उच्च व तंत्र शिक्षण विभाग या विभागातर्फे ही एक्झाम घेतली जाते. ठीक आहे. ज्याच्यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये एक्झाम घेतली जाते. ग्रुप ए मध्ये तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर इकॉनॉमिक्ससाठी हायर केलं जातं आणि ग्रुप बी मध्ये लेक्चरर या पोस्टसाठी तुम्हाला हायर केलं जातं. हायर केलं जातं इन द सेन्स तुम्ही क्वालिफाय होता गव्हर्नमेंटच्या ज्या काही वॅकन्सीज असतात सहाय्यक प्राध्यापक किंवा असिस्टंट प्रोफेसर याच्यासाठी. याची टोटल 2 टप्पे आहेत या एक्झामचे. एक तर इकडे फर्स्ट जे असणार आहे तुमची लेखी परीक्षा असणार आहे. रिटन एक्झाम असणार आहे एम-पी-एस-सी थ्रू. एम-पी-एस-सी थ्रू तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र म्हणजे पब्लिक सर्व्हिस यांच्या थ्रू बऱ्याच अशा एक्झाम्स घेतल्या जातात ज्यांच्या थ्रू गव्हर्नमेंट पोस्टसाठी म्हणजे तिथे ही एक्झाम घेतली जाते. सो त्याच पद्धतीने असिस्टंट प्रोफेसरसाठी सुद्धा ही पोस्टसाठी सुद्धा म्हणजे इथे एक्झाम घेतली जाते. लेखी परीक्षा आणि मुलाखत हे 2 टप्पे याचे असतात. लेखी परीक्षा जी असते ती 200 गुणांसाठी असणार आहे आणि मुलाखत जी असणार आहे ती मुलाखत आहे फक्त 50 गुणांची. म्हणजे टोटल जवळपास तुम्हाला 250 मार्कांमधून इथे क्वालिफाय व्हायचं आहे या एक्झाम किंवा ह्या पोस्टसाठी. या एक्झाममध्ये तुम्ही क्वालिफाय होणार फक्त अपेक्षित नाहीये, तर तुम्हाला मेरिटमध्ये येणं अपेक्षित आहे. मेरिटमध्ये आल्यानंतर मग त्यांच्या वॅकन्सी थ्रू तुम्हाला काय केलं जातं, तिथे सिलेक्ट केलं जातं. ठीक आहे. लेखी परीक्षा 200 गुणांची असते, जी विषयाशी संबंधित घटक म्हणजेच आपला विषय इथे मी मेन्शन केलं होतं सुरुवातीला, अर्थशास्त्र हा विषय आहे. तर या अर्थशास्त्राशी संबंधित घटक तुम्हाला सगळे विचारले जातात. ज्यामध्ये 200 गुणांसाठी असेल. इंग्लिश आणि मराठी दोन्हीही जसं की ही एम-पी-एस-सीची एक्झाम आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्हीही लँग्वेज पेपरमध्ये येणार आहे. ठीक आहे. जसं यू-पी-एस-सीला हिंदी आणि इंग्लिश विचारलं जातं, तसं इथे महाराष्ट्रची स्पेसिफिकली ही एक्झाम असल्यामुळे मराठी आणि इंग्लिश या 2 लँग्वेजेस मधून तुम्हाला जे काही क्वेशन्स येणार आहेत ते येतील. टोटल प्रश्न जे असणार आहेत ते 100 असणार आहेत. गुण जे असणार आहेत ते 200 असणार आहे. म्हणजे व्हॉट ऑब्व्हियस आहे इथे 2 मार्काला 1 क्वेशन विचारला जाणार आहे. ठीक आहे. कालावधी किती असणार आहे? 1 तास असणार आहे. म्हणजे जी काही तुम्ही सेट एक्झामचं प्रिपरेशन करत होता किंवा सेट एक्झाम थ्रू तुम्ही जे असिस्टंट प्रोफेसरची एक्झाम जर क्वालिफाय केली असेल, तर त्याला आपल्याला 100 गुणांसाठी 2 तास होते. 100 क्वेशनसाठी सॉरी 200च गुणांची एक्झाम आहे ती पण. पण 100 क्वेशन साठी 2 तास होते. इथे तुम्हाला थोडीशी लेव्हल हार्ड केलेली आहे. 100 प्रश्न तुम्हाला एका तासात सॉल्व्ह करायचे आहेत. आणि 200 गुण त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. शिवाय आता ह्याची क्वालिफिकेशन काय म्हणजे तुम्ही याला कसं एलिजिबल होऊ शकता, कोणती व्यक्ती याला एलिजिबल होऊ शकते, तर तुम्ही पदव्युत्तर असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तुम्ही मास्टर्स केलेलं असेल और नसेल याच्यामध्ये नाही. बट याच्यामध्ये म्हणजे सॉरी पदव्युत्तर म्हटलेलं राईट म्हणजे तुमचं आपल्याला इकडे हे करावं लागणार आहे. ठीक आहे. सो तुम्हाला
असिस्टंट म्हणजे या एक्झामला क्वालिफाय होण्यासाठी पदव्युत्तर असणं गरजेचं आहे. पदव्युत्तर पदवी असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ही जी एक्झाम असणार आहे रिटन एक्झाम नसणार आहे. ही असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच MCQ क्वेश्चन्स याच्यामध्ये असणार आहेत. डेफिनेटली एक बेसिक स्ट्रक्चर आहे या पण एक्झामचं. सेट सारखं स्ट्रक्चर आहे. 100 क्वेश्चन्स 200 मार्क्स. फक्त तास जे कालावधी तुम्हाला एक्झामचा आहे तो 1 तासाचा असणार आहे. ठीक आहे. शिवाय MCQ क्वेश्चन असणार आहे म्हणजेच एक क्वेश्चन त्याला 4 मल्टिपल ऑप्शन्स असणार आहे त्याच्यातून तुम्हाला करेक्ट आन्सर निवडायचं आहे. मग आता याच्यामध्ये आणखीन काय लक्षात ठेवायचं किंवा याच्यामध्ये आणखीन वेगळं काय आहे? तर याच्यामध्ये नकारात्मक गुणदान पद्धती आहे. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग ज्याला आपण म्हणतो ती याच्यामध्ये आहे. सो सगळ्यात खतरा किंवा सगळ्यात डेंजर जी गोष्ट आहे या एक्झामला क्वालिफाय होण्यासाठी किंवा जे हर्डल आपण म्हणतो ते हर्डल हे असणार आहे की याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असणं म्हणजे जेवढं तुम्हाला येतंय तेवढाच पेपर सॉल्व्ह करणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय-काय मेन रूल्स आहेत नकारात्मक गुण पद्धतीमध्ये किंवा कशा पद्धतीने ते डिव्हिडेशन होतं हे बघूया. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. म्हणजे एक प्रश्न चुकला तर 25% मार्क्स तुमचे कट होणार. म्हणजे 4 प्रश्न जर चुकले तर 1 मार्क तुमचा कमी होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एखादा आता 2 मार्काचा एक क्वेश्चन आहे म्हटल्यानंतर समजा आता अर्धा मार्क तुमचा एका प्रश्नाला कमी होणार. जर 4 प्रश्न चुकले तर तुमचे 2 आणि 2 4 मार्क कमी होणार. सो अशा पद्धतीने ते नकारात्मक गुणदान पद्धती आहे. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल, अशा प्रश्नांचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. आता याच्यामध्ये म्हणजे पहिल्या ह्याच्यात सांगितलंय की नकारात्मक गुण पद्धतीला किती गुण कमी होतील. तर दुसऱ्या रूलमध्ये त्यांनी असं सांगितलंय की जर तुम्ही एखादा क्वेश्चन गोलच केला नसेल किंवा एकापेक्षा जास्त वर्तुळांना तुम्ही गोल केला असेल तर त्याला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग कन्सिडर केली जाईल. ठीक आहे. केला नसेल तर ठीक आहे. पण तुम्ही जर 2 किंवा अधिक केले असतील तर त्याला 2 पेक्षा अधिक केले असतील तर ती निगेटिव्ह मार्किंग मध्ये कन्सिडर केलं जाऊ शकतं. ठीक आहे. आणि जर तुम्ही ब्लँक सोडला असेल तर तुम्ही तो क्वेश्चन स्किप केलाय. त्यामुळे तिथे तुमचे मार्क्स कमी होणार नाही. ओके. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज पूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. समजा 1/4 म्हणजे आता 1/4 आहे. ठीक आहे. तुमचे एक क्वेश्चन चुकला तर तुम्हाला किती मार्क्स असतील आता 2 पैकी 1.5 तुमचे मार्क्स असतील आणि ते तुम्हाला तसेच दिले जातील. म्हणजे काय आहे 1/4 मार्क्स कमी होणार आहे तुमचे एका क्वेश्चनला. बरोबर आहे. टोटल गुण किती आहेत एका प्रश्नाला? 2. ठीक आहे. सो 2 असल्यावरती अर्धा मार्क जर कमी झाला तर तुम्हाला किती मार्क मिळणार आहे? 1.5 मार्क मिळणार आहे. बाकीचे म्हणजे जर क्वेश्चन्स असतील तर. ठीक आहे. सो तशा पद्धतीने इथे ही गुणांची प्रणाली इथे अवलंब करण्यात येणार आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणाची पद्धत लागू असणार नाही हे सुद्धा इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. म्हणजेच काय? तर जर तुम्ही एखादा क्वेश्चन ब्लँक सोडला असेल तर त्याचा मार्क कमी होणार नाही किंवा त्याला गुण मिळणारही नाही. ठीक आहे. अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकूण गुणांवर आधारित असेल. म्हणजे थोडक्यात काय आहे जे 250 मार्क्स लेखी परीक्षेतले तुमचे मिळालेले मार्क्स प्लस मुलाखतीचे मार्क्स असे दोन्ही मिळून जी काही तुमची गुणवत्ता यादी असेल ती लागेल. ऑब्व्हियसली 250 पैकी सगळ्यात जास्त मार्क्स ज्याला मिळतील फर्स्ट नंबर, सेकंड, थर्ड अशा पद्धतीने त्याची मेरिट लिस्ट लागते. ठीक आहे. सो होपफुली या व्हिडिओमध्ये जे काही बेसिक गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत या एक्झामला अपीअर होण्यासाठी त्या इथे मी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत. म्हणजे काय असेल क्वेश्चन पेपरचा पॅटर्न. ठीक आहे. पेपर पॅटर्न कसा असेल, त्याच्यानंतर कोण या एक्झामला एलिजिबल आहे, म्हणजे पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्ही याला एलिजिबल होऊ शकता. कशा पद्धतीचा क्वेश्चन पेपर असेल, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींना तुम्हाला कन्सिडर करायचं आहे किंवा त्यानंतर कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे एक्झामला अपिअर होताना. हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत. तरीही जर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आय रिप्लाय ऑन इट. ठीक आहे. मी त्याच्यावर रिप्लाय देईल. तुमचे सगळे डाऊट्स आपण क्लिअर करूया आणि या एक्झामच्या प्रिपरेशनला आपण सुरुवात करूया. एक्सपेक्टेड आहे एक्झाम सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये आपल्याला होईल. याचं नोटिफिकेशन अजून म्हणजे हे चालू आहे. ठीक आहे. म्हणजे फॉर्म भरण्याची पद्धत चालू नाहीये पण एक्झाम कधी येऊ शकते. तर त्या एक्झामच्या अनुषंगाने आपल्याला प्रिपरेशन करणं
स्टार्ट करणं किंवा कंटिन्यू ठेवणं खूप गरजेचं आहे. नकारात्मक पद्धती असल्यामुळे या ठिकाणी प्रिपरेशन कंटिन्यूटी असणं गरजेचं आहे. सो तोच मुद्दा घेऊन आपल्याला प्रिपरेशन सुरू ठेवायचं. ओके. Okay, that's it for today. Thank you everyone and all the very best.